आयुष्याचे किती दिवस आहे, कधी काय होईल हे आपल्याला माहित नाही आणि उद्या काय होणार हे आपल्याला काहीच माहित नाही. जसं बागेत फुलं फुलतात, जसे फुलतात कधी त्याचा वेळ येईल तेव्हा ते तरी सुकून जातील या आणि फक्त ही जिंदगी कधी किती आयुष्य आहे ते कधी संपल कधी जाईल ते आपल्याला कळत नाही. आणि जे आई वडिलांचं सेवा करायची आहे तर सेवा करायची, जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहिजे पडेल हे लागते. खूप छान ताई, आपल्या गीतांचा जो अर्थ आहे खूप परिपूर्ण आहे. आता यानंतर आपल्याला आपल्या दिवसभराच्या कार्यक्रमाचा जो आढावा आहे, प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा जो आढावा आहे तो आता ज्योतिताई सांगतील. आणि यानंतर आता आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणजे आपण जे विद्यार्थी त्यांना आपल्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं तर त्याचा अभिप्राय आपल्या ज्यांना द्यायचा असेल त्यांनी काही सगळं झाल्यानंतर त्यांनी नाही का बरं आज सकाळपासून थोडा वेळ झाला आपल्याला कार्यक्रमाला सुरू व्हायला, पाऊस होता, यायला वेळ लागला, पण सगळ्या आल्या आणि आपला कार्यक्रम थोडा उशिरा झाला तरी व्यवस्थित छान झाला. सुरुवात आपली आणि ताईंनी छान प्रस्तावना दिली काय आपण करणार आहे त्याच्यात. नंतर मग स्वातीताईंनी आपल्याला आयामाबद्दल एक आयामाबद्दल पूर्ण छान माहिती दिली. त्यामुळे आपल्याला आयामाचं सगळं कळलं, प्रत्येकालाच कळलं की काय आयामात जे असतात आपल्या कल्याणाश्रमाचे आयाम त्यात काय काय आहे जे त्याबद्दल सगळी माहिती त्यांनी खूप छान सविस्तर दिली आणि आपल्याला एक छान मार्गदर्शन पण मिळालेलं आहे. त्यानंतर आपण खेळ घेतले, ते पण म्हणजे असं किती छान वाटलं की सगळे एकदम लहान मुलं होऊन गेले आणि पहिलं सत्र दुसरं सत्र त्यात पण खूप मस्त म्हणजे सर्वांना छान अनुभव आले आणि ते पण आता जे जाऊन बालसंस्कार जे आता चालवणार आहेत त्यांना पण खूप छान मार्गदर्शन मिळाले. ते छान त्या चांगल्या पद्धतीने करतील आणि आता लेना त्यांनी पण ते 1, 2, 10पर्यंत पण छान प्रत्येक असे आकार काढून दाखवले. मुलांना डान्स समजतील आणि खेळ खेळले. त्या खेळातून कसं मुलांना असं छान वाटतं, असं खेळ पाहिले की असं काहीतरी वेगळं नाहीतर नुसतं आपल्या असं असेल तेच आपलं असं बोरपणाच वाटतं. पण बालसंस्कारमधलं हे सत्र खूप छान वाटतं मला. मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने असं प्रात्यक्षिक सगळं दाखवून आणि त्यांना छान असं मजा वाटेल असं खेळ घेतले. आताचे पण खेळ सगळ्यांनी म्हणजे पूर्ण लहान होऊन गेलं आपण असं मला वाटतं आणि आता छान आहे पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे.
नियोजनपूर्वक केलेला होता. सगळ्या टीमने खूप छान अशी मेहनत घेतलेली दिसली आणि सगळ्यांमध्ये अशी भरपूर ऊर्जा आहे बाळाच्या टीममध्ये. बाळाच्या टीम शिवाय शक्य होत आहे म्हणजे आणि आपलं कल्याण आश्रम आहे जसं की म्हणजे आपण ज्याही गावाला जो वर्ग घेणार कोणत्याही गावाला तर तिथली टीम सगळ्यासाठी सहभागी होतात. याच्या आधीची आपले वर्ग सक्सेसफुल झालेले आहेत. आम्ही वडगावतून 4 जण येणार होतो म्हणजे त्याच्यात माझा नंबर नव्हता. मी इथे शाळेचं काम पाहिजे आणि संस्कार वगैरेसाठी आम्ही 4 जण आणि त्याच्यामध्ये जे आम्ही संस्कार वर्ग सुरू केले आणि इथे जे शिकायला मिळालं ते खूप असं महत्त्वपूर्ण आणि त्याच्यातली बायकावे कळाली की संस्कार वर्गामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या पाहिजे, त्याच्यात कुठले कौशल्य वापरले पाहिजे ते छान शिकायला मिळालं. आणि ताईंनी कल्याण आश्रमाबद्दल जे काही माहिती सांगितली त्याची डीपमध्ये खूप असे सखोल असे कळाले. असं वाटत होतं त्यांनी काहीतरी खूप ठेवलेली ते आपण पण आपल्याकडे घ्यावं तर आपल्याला पुढच्या कार्यक्रमात त्याचं प्रेझेंटेशन करता येईल असं वाटत होतं. आणि पहिल्या त्यांनी तर थोडंच नाही असं मला वाटतं. त्यांनी ते संभाषण कौशल्य, कृतीशीलता, प्रत्येक गोष्टी स्फूर्ती देऊन कसं समोरच्याचा अगदी आत्मसात करेल असतो अशी त्यांचं ते ऊर्जा परमेश्वराने दिलेली असं मला वाटतं. आणि आजचा जो काही वर्ग होता हा खूपच प्रेरणादायी स्फूर्तीदायी होता आणि खूपच छान होता. यानंतर हो सांगायला खूप प्रत्येकाला आवडतं. असं सांगायचंय आणि जे गाव राहिले ज्या गावात नाही की माहिती मुलं सांगायचं. आज या कार्यक्रमात म्हणजे 1 वर्षापासून तरी मी जॉईन झालेले असते ते ह्या कार्यक्रमात अटेंड केला आणि खूप सारी माहिती मिळाली. सॉरी मी कल्याण संवर्धन वाचन वगैरे भरपूर माहिती मिळाली पण त्याच्यात जी माहिती दिली त्याच्यातून खूप सारी अजून भर पडली त्या ज्ञानामध्ये मला आयाम वगैरे जे ते व्यवस्थित समजले. पल्लवीताईंनी आपल्याला ज्या बालसंस्काराचं तुम्ही म्हणजे त्याचं तर महत्त्व माहितीच आहे का मुलांवर जास्ती प्रभाव पडतो पण आपण पाड्यावर जाऊन सुद्धा हे कार्यक्रम करू शकतो आणि त्यांना आपण जास्ती उत्साहित करू शकतो मुलांना. हे त्यांच्याकडून पण खेळण्यासारखं आहे. खूप छान वाटतं तो कार्यक्रम आहे. शिवाय कृतीयुक्त शिक्षण आणि विविध साहित्यांचा उपयोग आपण करून मुलांना शिकवतो ते पण प्रवर्तकांनी खूप छान सांगितलं. त्यानंतर नैनाताईंनी ज्या अंकातून चित्र वगैरे काढून दिले त्यातूनही मुलांचं अतिशय छान प्रकारे मनोरंजन करून आपण अभ्यासापासून थोडंसं वेगळं मुलांना करू शकतो. हे पण कार्यक्रम छान झाला आपला आणि गेम तर सगळ्यांनी तर्फे एन्जॉय केले लहान होते त्यामुळे हा कार्यक्रमाला कोणाला खूप आवडला. हा कार्यक्रम त्या सगळ्यांनी सगळ्यांची एकी वगैरे खूप छान दिसणार. माझे बर्स येणार आहे त्याच्यात खेळ म्हणजे कधी खेळली पण होते आता लग्नानंतर आज पहिल्या वेळेस मला खरंच मुलगीच झाली असं वाटत होती माझ्या मनात. खरंच सकाळपासून मी मेहनत घेतली आणि म्हणजे सुद्धा एक पूर्ण टीमने तर खरंच खूप छान वाटलं. तिथं स्वातीताईंनी पल्लवीताईंनी मेहनत सगळ्यांचं सहकार्यामुळे म्हणजे एकाने नाही होत सगळ्यांचे हातभाराने एवढं छान कार्यक्रम केले मला खूप आवडला. परत येईल अजून सर्वांना जय श्रीराम. छान झाला म्हणजे त्यांचं शारीरिक मानसिक आणि सर्वापरीने त्यांचं मुलांचं जे संगोपन होईल अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला शिकवण्यात आलं. तुम्ही जे गेम किंवा जे आता सांगितलं आधी गेम वगैरे खूप सुंदर चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम आयोजित केलेला आहे आणि हा प्रत्येकाने पाड्यावर जाऊन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तरच ह्या वर्गाचं फलीभूत होईल किंवा आपण इथपर्यंत आलो इतका वेळ दिला तर त्याचं काहीतरी जाऊन आपल्या
पाड्यावर असे 8 ते 10 विद्यार्थी निघायला पाहिजे की जेणेकरून आपण त्याचा स्वाभिमान बाळगू शकतो की नाही मी ह्या मुलांना तयार केले. आमच्या इथे ॲक्च्युली मी बघत नाही पण रश्मीबाईंनी खूप सुंदर पद्धतीने तिथे घेतात. तर याच्यात एक आपण अजून देशभक्तीपर जर त्यांना अजून काही देऊ शकतो तर एक तो आयाम तिथे स्पेशल ठेवायचा डेली. एक देशभक्तीपर गीत आणि एक धार्मिक आणि त्यांची जी संस्कृती आहे ती त्यांच्याकडून काढून त्याच्यावर पण कार्यक्रम त्यांच्याच मध्ये जर आपण आयोजित केले ते पण खूप सुंदर होईल. आजचा तर अप्रतिम झालेला आहे वर्ग, म्हणजे पारवाल्यांनी जे नियोजन केलं इथलं हॉल वगैरे असले जेवणाचं तर सगळंच परफेक्ट झालेलं आहे. काहींनी पण सुरुवातीला कल्याणाश्रमाची माहिती खूप छान दिली आणि पल्लवीताईंचा हात खरंच शिक्षणाच्या याच्यात कोणीच धरू नाही शकत असं अशा पद्धतीने ते नियोजन करतात. मी असं सांगते की एरंडोलला पण अजून एक आपण एखादी वर्षामध्ये जर करायचं म्हटलं अजून जास्त आपण करू शकतो. म्हणजे रिसॉर्ट वगैरे जे सगळे लोक सुचले पाचोरा असेल पाचोऱ्याचं पण पुढे आलेलं नाही तर यांच्यासाठी पण एक अमळनेर आहे चोपडा आहे. परत 40गाव आपण सुरू करणार आहोत तर 40गाव चोपडा अमळनेर ही जी लोक राहिली आणि आपण सगळे मोठ्या प्रमाणात एक चळवळ आपण सुरू करू. कारण सुरुवात जेव्हा आपण लहान मुलांपासून करू तर ती पुढे भविष्यात आपल्याला त्याचं फळ मिळेल. कारण आता आपण जी आता जी लोक आहेत त्यांना देण्यापेक्षा त्या मुलांना आपण गेलो कल्याणाश्रमाची संस्कृती आहे आपल्या देशाची संस्कृती आहे ती पुढे पुढे नेत गेलो तर खूप छान काम आपल्या महिलांकडून होतं आहे. आणि जे गीत आपण म्हणतोय ते म्हणत असताना ती एनर्जी आपल्यामध्ये येते आणि असं वाटतं की नाही खरंच आपण त्या वनांचलमध्ये जाणाऱ्या महिला आहोत आणि ते करतोय. धन्यवाद. जय श्रीराम. आणि निश्चितच पुढच्या वर्षी संख्या पण वाढेल.